तर पंढरपूरला भूवैकुंठ म्हणतात। इथं मृत्यू आला तर मोक्ष प्राप्ती होत असल्याची भावना लाखो हिंदू भक्तांमध्ये आहे। पण दुर्दैवानं सध्या इथं मृत्यू झालेल्या मृतदेहाच्या तोंडामध्ये घालायला पाणी देखील उपलब्ध नसल्यामुळे चंद्रभागेचं पाणी मृतदेहांच्या तोंडात टाकण्याची वेळ आली। गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूरमधील वैकुंठ स्मशानभूमीत असणारा एकमेव हा पंप बंद अवस्थेत आहे। त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणारे नागरिक मृतदेहाला शेवटचं पाणीही पाजू शकत नाही। अशा वेळी नदीचं घाण पाणी आणून मृतदेहाच्या तोंडात टाकण्याची वेळ आली आहे। जर मृतदेहालाच पाणी उपलब्ध नसेल तर जिवंत नागरिकांना कुठून मिळणार? यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरिक देखील आता नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संतप्त होऊ लागले। किमान मृतदेहावर संस्कार करण्यासाठी तरी पाण्याची व्यवस्था करा अशी संतप्त मागणी मृतांचे नातेवाईक करतात। मुलगा वारला इथं पाहुण्याचा, त्या टायमाला इथं आलो, कसलीच पाण्याची सोय नाही, हापसा सुद्धा बंद आहे। खाली नदीला आणलं, नदीला पाणी घाण आहे, तसलं घाण पाणी पाजायची वेळ आली। शेवटच्या क्षणाला माणसाला पाणी तरी चांगलं पाहिजे प्यायला। इथं नगरपालिकेनं लक्ष देऊन खरंच इथं काहीतरी चांगल्या उपाययोजना पंढरपूरकरांसाठी केल्या पाहिजेत। आमचे नातेवाईक वारले होते, इथे कोणतीही पाण्याची व्यवस्था नाही, बोर वगैरे बंद आहे, हापसा वगैरे बंद आहे। आम्हाला दुरून पाणी आणायला लागले, इथं कुठली सुद्धा पाणी व्यवस्था नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।